नमस्कार. सुदगिल संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. सगळेजण आनंद हलवाई यांच्या दुकानामध्ये समोरून येतात, पण आम्ही मागून आलो आहे. म्हणजे यांनी इतकी सोय केलेली आहे की कारखान्याशी अटॅचमेंट करून ठेवलेली आहे की जेणेकरून जो काही माल तयार होतो तो तात्काळ ताजा माल अगदी लोकांकडे ग्राहकांकडे ते पोचला पाहिजे आणि त्या ताज्या मालाची चव लोकांना चाखता आली पाहिजे. म्हणजे किती म्हणजे विचार केलेला आहे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. आता आपल्याला जॉईंट जे होत आहेत ते राजू शेठ. राजू शेठ, मला सांगा, दुकान तर खूप छान सजवलेलं, एकदम मस्तपैकी मजेशीर, एकदम झकास. म्हणजे बरेच जण मी बघितलं पुढून येतात. आम्ही मुद्दाहून प्रफुल्ल शेठला घेऊन मागून आलो. या सगळ्या ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे लहानपणी आपण बरोबर खेळलेलं आहे, पण आज एवढं मोठं साम्राज्य, एवढं मोठं एम्पायर उभं राहिलेलं आहे, तर काय वाटतं का याच्याकडे बघून? नाही, पूर्वजांची पुण्याई, देवाचा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची मेहनत आणि हा सर्व तुमचा जो स्टाफ आहे. म्हणजे प्रफुल्ल शेठनी तेच सांगितलं आम्हाला की हा आमचा परिवारच आहे सगळा स्टाफ. म्हणजे आज आम्ही जे काय आहोत ते सगळे या परिवारामुळे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही त्यांची काळजीसुद्धा तेवढीच प्रॉपरली घेताय. बाकी मला आणखीन सांगा की इथल्या काही म्हणजे कल्याणच्या बाहेरची पण बरीच लोक हा आपला सुदगिल संवाद आंबटगोड चॅनल पाहतायत, तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय काय गोष्टी इथे घेण्यासारख्या आहेत त्यांना, ग्राहकांना? ग्राहकांसाठी काय आमचा मेन एक मावा हातोली आहे. अच्छा. तुमचा ड्रायफ्रूट मधल्या अनेक व्हरायटी आहे भरपूर. अच्छा. नंतर केसरी पेढा आहे, कल्याण हलवा आहे. अच्छा. आणि एक मेन आमचं श्रीखंड, आम्रखंड. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही श्रीखंडामध्ये अजून बऱ्याच व्हरायटी काढलेल्या आहेत. अच्छा. स्ट्रॉबेरी श्रीखंड आहे. अरे बापरे. वेलची आहे. म्हणजे लोकांच्या जशा चवी आहेत, डिमांड आहे, तसं तुम्ही सगळं केलेलं आहे. दाखवतो ड्रायफ्रूट. आणि हा काय प्रकार आहे मला हे कळलं नाही. म्हणजे आता जे शुगर ते प्रॉब्लेम आहे सगळ्यांना, डायबिटीज, त्यांच्यासाठी शुगर फ्री श्रीखंड पण. क्या बात आहे. काय काळजी घ्यायला पाहिजे सांगा मला. लोकांची सगळी बाप रे, श्रीखंडाचे एवढे प्रकार, 8 प्रकार करून ठेवलेत तुम्ही. म्हणजे ज्याला जे आवडेल त्यांनी ते घ्यावे. क्या बात आहे, व्हेरी नाईस. मला सांगा, हे पॅकिंग सिस्टीम ही काय प्रकार आहे नमकीनची? ही तुमची स्वतःची दिसते मला इथे लेबल. हे काय ही पॅकिंग सिस्टीम तुमची? म्हणजे हा नमकीनचा पण तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे का? नमकीन पण ॲडिशन. आता मेन तर सगळ्यांना चटर पठार सगळं लागतं. क्या बात आहे. मग हे जे आहे याचा कारखाना कुठेशी आहे? इथे सेम कारखाना. अच्छा. इथेच हा सगळा बनवला जातो आणि तो तुमच्याच नावाच्या लेबल लावून त्याचं पॅकिंग केलं जातं आणि ती क्वालिटी तशीच मेंटेन केली जाते. म्हणजे आता फक्त आनंद हलवाई जे आहे फक्त मिठाई क्षेत्रातच नसून नमकीन क्षेत्रसुद्धा त्यांनी कव्हर करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं बाहेरसुद्धा तुम्ही आता पावभाजी वगैरे बरेच, सँडविचेस, पाणीपुरी, भेळपुरी, पापडी चाट, म्हणजे लोकांच्या ज्या जिभेच्या चवी आहेत. प्लस पिझ्झा, पास्ता. बाप रे. वर कॅफे केला ना. वाय, बसून पण खाण्यासाठी गेले. क्या बात आहे. म्हणजे बघा, ह्या 5व्या पिढीनी जेवढ्या काही ग्राहकांच्या चवी आहेत त्या सगळ्या चवीची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं इथे पाणीपुरी पण काउंटर केलं आहे. पाणीपुरीचे पण तुमचे काय पॅकेट्स वगैरे केलेत का तुम्ही असे? कंबो पॅक पण आहे. लोक 100 पुऱ्या येतात. अच्छा. आणि त्याचं चटणी आणि रगडा सगळं पाणीपुरीचं. क्या बात आहे. म्हणजे ग्राहकांची आपण म्हणतो ना की ग्राहक हा देवता असतो आणि त्याची सेवा करण्यातच मजा असते. ते खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आनंद हलवाई यांच्या 4-5व्या पिढीने एक साकारून दाखवलेलं आहे. आणि कल्याणकरांना खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की हे सगळे कल्याणकर आहेत आणि आज एवढा मोठा उद्योग उभा केला आहे तो कल्याणच्या मातीत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या भरपूर प्रेम आम्हाला नेहमी मिळत राहिलं आणि असं मिळत राहील अशी देवाकडे आपण. आणखीन एक मला इथे उल्लेख करावा असं वाटतो की यांच्या उद्योगधंद्यामध्ये मला असं वाटतं आमच्या दूध नाक्याचा आणि आमच्याकडच्या जे काय पूर्वीची जी वस्ती आपली त्यांच्या दुधाचा पण आम्हाला सहभाग आहे. आणि नो डाऊट त्यांच्या फॅट्समुळे आम्ही क्वालिटी देऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी जो रॉ मटेरियलचा पैसा आहे तो सुद्धा कल्याणातच कसा येईल, आपल्याच इकडचा माणूस कसा उद्योगधंदा करून वरती येईल
याचाही विचार केलेला आहे. हे खरोखर मला असं वाटतं हे नोट डाऊन करण्यासारखं आहे की पैसा जो आहे तो कल्याणच्या बाहेर शक्यतो जाऊ नये, तो कल्याणच्याच लोकांना व्यापाऱ्यांना मिळावा. खूप चांगला उद्देश आहे मला असं वाटतं. राजू शेठ, मला एक सांगा की इथे मला अण्णांचे वगैरे सगळ्यांचे फोटो दिसत आहेत, पण आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना हे सगळ्यांची जरा परिचय करून द्या ना की पहिली पिढी कुठली. आता ही जे आमचे अनंत हलवाईचे जे संस्थापक आहे ते आमचे पंजोबा अनंत विठ्ठल गवळी. क्या बात. आणि नंतर मग त्या आमचे आजोबा ज्यांनी धंदा एस्टॅब्लिश करून वाढवला. मला असं त्याच्या बाजूला जे दुकान आहे ते आपलं पहिलेच हा 1951चं चित्र आहे ते. क्या बात आहे. त्याच्या आधीचे चित्र हे अवेलेबल नव्हते. नाही पण छानच 51चं चित्र आहे. 1914ला आपली स्थापना झाली, त्याच्यानंतर त्यांनी वाढवली. त्यावेळेला म्हणजे लहान शहर असल्यामुळे आम्ही जत्रेला पण म्हणजे दुकान उठून जायचो. वज्रेश्वरी आणि आपल्या 30 गावची जत्रा हे दोघं करायचे. त्याच्याबरोबर आमचे मोठे काका म्हणजे माझे वडील असायचे विठ्ठल शेठ, त्यांना बाबू शेठ म्हणून ओळखायचे सगळे. विठ्ठल शेठ आणि अण्णा एकनाथ अमृत गवळी म्हणजे ही. आणि त्याच्यानंतर मग प्रफुल्ल शेठ आणि मग त्याच्या अंडर आम्ही सगळे या धंद्यामध्ये आलो. एक कर्तृत्ववान म्हणतात ना, एक घरामध्ये मुखिया असावा, लीडर असावा तसं. पण मला एक सांगा, हे 3 गाळ्याचं दुकान होतं त्यावेळेला, बरोबर ना? हो. पहिल्या गाळ्याला काउंटर होतं. हो. तिथे आजोबा वगैरे बसायचे. दुसऱ्या गाळ्याला मला असं वाटतं वरती दिसतंय ते फोटोमध्ये मिठाईचे होतं आणि साईडला बसून खाण्यासाठी पण सोय केली होती. नंतर मग थोडं कालांतराने आम्ही चेंजेस केल्या. मग तिने इथे काउंटर कमी पडायला लागले, ते काउंटर व्हरायटी वाढत गेल्या. मग काउंटर वाढवले. मग ते 3 गाळ्यात काउंटर असायचे. ते पहिल्या याला कॅशचं असायचं. पहिल्या गाळ्यात कॅशियर आणि हे बसायचे. आणि मग शेवटच्या गाळ्यात तुम्हाला स्टोरेज असायचं असं. आणि मग ते 1971 मग नंतर 1998च्या आधी समजा 90-95ला आम्ही शटर लावले. पहिले सगळ्या फळ्यांची दुकानं. कल्याणकरांना खरोखर अभिमान वाटतो. मला असं वाटतं की फळ्यांच्या दुकानांपासून आज हे एवढं मोठं एम्पायर म्हणजे कॅफे वगैरे आणि एवढं सुसज्ज लोकांसाठी तुम्ही उभं केलंय आणि लोकांची सेवा अविरतपणे 112 वर्ष करताय. कल्याणकरांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच आम्ही उभं राहिलो. आणि नक्कीच आम्ही मला कॅफे पण बघून घेऊया आपण, लोकांना त्याचे हे करून देऊया. आता आपण इथे आलेलो आहे, हे आहे आनंद हलवाई यांचं कॅफे. मला असं वाटतं एकदा कॅफेवर मस्तपैकी कॅमेरा मारा. ही कॅफे किती सुंदर केला बघा. म्हणजे अत्याधुनिक सगळ्या सुविधा आहेत, AC आहे, लाईट सिस्टीम सुद्धा एकदम भन्नाट केलेली आहे. आणि खरोखर म्हणजे सांगावं असं वाटतं की जे काही आवश्यकता आहे ना काळानुरूप, ती सगळ्या गरजा ज्या आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न या आनंद हलवाई फॅमिलीने केलेला आहे. खरोखर ही कौतुकाची बाब आहे मी म्हणतो. कारण कसं आहे की आम्ही बरोबर खेळलोय, बरोबर लहानाचे मोठे झालोय आणि आज एवढं मोठं एम्पायर उभं करणं कष्टाशिवाय हे होऊ शकत नाही. नुसतं बोलणं सोपं आहे, पण मेहनत काय केली. राजू शेट्टी झाली, प्रफुल्ल शेट्टी झाली, बाळू शेट्टी झाली, भूषण शेठ झाले, सगळ्यांच्या मेहनती समोरून पाहिलेल्या आहेत. म्हणजे रात्रीपासून जागरण करणं म्हणजे हा उद्योगच असा आहे की जसं प्रफुल्ल शेट्टी मगाशी सांगितलं की पहाटे 5 वाजल्यापासून जे चालू होतं ते रात्री मला असं वाटतं किती वाजता? 12-1 वाजता. कधी सणावारी तर मग फुल लाईट पण. म्हणजे आपला सण साजरा करण्यासाठी मला असं वाटतं तुम्हाला त्या पिरियडला काहीच करता येत नसेल. सणवार आम्हाला नाही, तुम्हाला फक्त लोकांसाठी मिठाया आणि लोकांचे जे जिथे चोचले ते सण झाल्यानंतर मग आमचा सण चालू होतो. ह्या बात आहे बघा. म्हणजे कुठलाही मराठी उद्योजक असो किंवा कुठलाही उद्योजक असो त्याला हे फार महत्वाचं गमक आहे. मी म्हणतो की पहिल्यांदा ग्राहकाच्या उत्सव, ग्राहकाचे सण साजरे केले जातात आणि त्याच्यानंतर उद्योजक जो आहे तो आपले सण साजरे करतो. आता आपण आनंद हलवाई यांच्या शॉपमध्ये तर आलोच आहोत, पण त्या शॉपच्या मध्ये काय काय गमती आहेत. आपण कॅफे एरिया पाहिला, आपण त्यांचं शॉप पाहिलं पूर्ण. आता आपण चाललो आहे त्यांच्या फर्स्ट फ्लोअरमध्ये तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला जाणवेल सगळा अगदी स्टॉकचं सगळं सिस्टीम आहे, पॅकिंगची सगळे सिस्टीम्स आहेत तिकडे. आणि सगळ्यात वरतून जो कंट्रोल ठेवला जातो तो म्हणजे आपल्याला इथे दिसून येईल ते म्हणजे त्यांचं ऑफिस, की ज्याचा संपूर्ण आनंद हलवाई ह्या कंपनीमार्फत
इथून संपूर्ण गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं जातं. आणि हे जे बसलेले आहेत हे आनंद हलवाईंचे दोन्ही मालक. सुदगिल संवाद आंबट गोड या चॅनलला आपण सर्व कल्याणकरांनी तमाम नागरिकांनी लाईक, सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर जरूर करावे. कोण म्हणतं की मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही? अहो 112 वर्षाची परंपरा ही पण कल्याणमधील मराठी माणसांची. यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार सॅल्यूट केला पाहिजे यांना. अनंत हलवाई कल्याण.